सत्य असेल तेच दिसेल। बनावट सोन्याची बिस्किटं खरी असल्याचे भासून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अट्टल आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे। दिलीप विश्वनाथ स्वामी उर्फ जाधव, वय वर्ष 52, राहणार जळकोट, जिल्हा लातूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून सुमारे 12,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुणे शहर पोलीस आयुक्तालयानं फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस अंमलदार नितीन मुंडे व कानिकनाथ कारखिले हे हडपसर परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी दिलीप स्वामी हा साधना विद्यालयाकडे जाणाऱ्या कॅनल रोड परिसरात साथीदारांचा चोरी करण्याच्या तयारीत आहे। ही माहिती खंडणी विरोधी पथक 2 चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांना देण्यात आली। त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्या पथकाने सापळा रचून दिलीप स्वामी याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने 24 जुलै 2025 रोजी पुण्यातील प्रेमळ विठ्ठल मंदिराजवळ जेवण वाटपाच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केल्याची कबुली दिली। महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवीत ठेवण्यास सांगून ती पिशवीच घेऊन तो पसार झाला होता। या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तपासात आरोपीकडून सोन्यासारखी दिसणारी 2 बनावट पिवळ्या धातूंची बिस्किटं व एक बेंटेक्सची चेन जप्त करण्यात आली। तसेच त्यानं साथीदारासह इर्टिका कारमधून कराड, जिल्हा सातारा इथं जाऊन एका वृद्ध महिलेची बनावट सोन्याची बिस्किटं आमिष दाखवून तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र काढून घेतल्याचंही उघड झालं आहे। या संदर्भात कराड पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झालाय। पोलीस तपासात नोंदी असलेला दिलीप स्वामी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर अपहरण, अॅट्रॉसिटी आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं समोर आलंय। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 चे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तसेच नितीन मुंडे, कानिकनाथ कारखिले, चेतन आपटे, विनोद महाजन, गणेश खरात, आझाद पाटील यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.